सो हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज निलेश. आज आहे वेन्सडे आणि वेदर खूप छान आहे. आज थोडासा हलका पाऊस पडतो आहे. 2 दिवसापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. काल खूपच जोराचा पाऊस झाला, रात्री पण खूप पडत होता. आणि आणि मंडे आणि ट्यूसडे ऑफिसला नाही जाऊ शकलो, तर त्याच्यामुळे मला आज जावं लागेल ऑफिसला. मला आठवड्यातून 3 दिवस ऑफिसला जावं लागतं. तर मी आजपासून म्हणजे वेन्सडे टू फ्रायडे असं प्लॅन करत आहे ऑफिसला जाण्यासाठी. तर आजचं रुटीन नॉर्मलच असणार आहे आणि वीरा वेदाला खाली ड्रॉप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिमला जायचं आहे. 1 तास जिम करून आल्यानंतर मग परत थोडं रेस्ट आणि ऑफिस, असं काही नॉर्मल रुटीन असणार आहे. ट्राय करेन मॅक्झिमम गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा. आणि वेदर काही असं आहे आजचं. इफ यू कॅन सी थोडासा हलका पाऊस आहे. तसं काही आहे पुण्यातलं वेदर सध्या. छान आहे. ठीक आहे. तर आपण म्हणजे मी जिमला जाण्याच्या अगोदर थोडंसं प्री वर्कआउट मील घेतो किंवा ते पॉसिबल नाही झालं तर कधी-कधी मिल्कशेक असेल किंवा ज्यूस असेल किंवा ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी तर जनरली मी डेली घेतोच आणि कधी-कधी ब्लॅक कॉफी पण सफिशियंट राहते माझ्यासाठी 1 तास वर्कआउट करण्यासाठी. कारण मी एवढा हेवी वर्कआउट करत नाही. फक्त हां, कन्सिस्टन्सी आहे, पण जास्त हेवी वर्कआउट मी नाही करत आहे सध्या आणि मला तशी गरज पण नाही भासत आहे. आणि वे प्रोटीन आणि क्रेटीन वगैरे असेल तर त्याची पण मला आता सध्या काही गरज नाही आहे आणि मी मॅक्झिमम ट्राय करेन की त्या गोष्टी अवॉइड करण्याचं. जेवढं नॅचरली आपण बॉडी बिल्ड करू किंवा फिजिकली फिट राहू, हे कधीही चांगलं. तर आज आपण बनवणार आहोत अंजीर मिल्कशेक. तर त्याच्यासाठी साहित्य आहे, इकडे आहेत अंजीर, ठीक आहे. इकडे खजूर, अक्रोड, बदाम, काजू आणि हे डार्क चॉकलेट आहे, शुगरलेस. आपण एवढं टाकणार नाही आहोत. ॲक्च्युली मी येण्याच्या अगोदरच ही प्रिपरेशन झालं होतं. पण एवढं नाही टाकायचं कारण हे खूप हेवी होईल. मी आज फक्त अंजीर आणि डार्क चॉकलेट आणि थोडेसे बदाम एवढंच टाकणार आहोत आपण आज. कारण हे खूप हेवी होऊन जातं आणि त्याच्यानंतर मग पोस्ट वर्कआउट मील थोडंसं मला हे होऊन जातो, मग नाही घेऊ शकत, मग असं होतं. चला तर आपण स्टार्ट करतो आहे. तर पहिल्यांदा आपण ऑब्व्हियसली अंजीर टाकतो याच्यामध्ये. आपल्याला जास्त हेवी करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्स जास्त नाही टाकत आहे. थोडेसे काजू टाकतो आहे आणि जास्त नाही, अक्रोड थोडेसे, चॉकलेट पूर्ण टाकत आहे. शुगरलेस आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध, ओके. आणि जर तुम्हाला मलाई हवी असेल तर मलाई टाकू शकता. मलाई इन द सेन्स शाहीच आहे. घरातलं पण तर आपलं अंजीर शेक रेडी आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर हा आपला अंजीर शेक रेडी आहे. तुम्ही धीर भांडी लावते, आत्ताच घासून मोकळी झाली आहे. काम वाढवते, करत नाही. हे धीरू, काय चाललंय तुझं? कशाला भांडी काढते तू? हे काय, तिला भांडी लागतात खेळण्यासाठी. तर अंजीर शेक मी पहिल्यांदाच ट्राय करतो आहे. तर तुम्ही अजून म्हणजे थोडा स्वीटनेस हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खजूर ॲड करू शकता. त्याच्यामध्ये मी डार्क चॉकलेट टाकल्यामुळे थोडंसं टेस्ट कडू आहे, पण हेल्दी आहे. आणि इकडे आहे आमची वेदा. नाही, खाल्लं ना, सारखं नाही खायचं.
चिक 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 पू चिक 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 पू चिक 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 पू लीरू चिक 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 पू कुठे निघाली तू? वीरा आणि वेदाचं चालू आहे खेळण्याचं पावसामध्ये. इकडे आहे वेदा. ए कपडे खराब होतील वीरा. हां मग वेदू दिंडीची तयारी काय आहे ह्या स्कूलमध्ये? काय आहे? साडी घालणार. साडी आणि मामाने नवीन आणलेलं ते घरातला हे गजरा. वाव. आणि वीरा तू दिंडीसाठी काय घालणार आहे? कोणता ड्रेस घालणार आहे? घागरा. घागरा. इकडे तू दिंडीसाठी कोणता ड्रेस घालणार? हां सांग ना. ओके, तर आत्ता सध्या लंच चालू आहे आणि लंचमध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवतो. तर आज लंचमध्ये आहे फिश, राईस, मटकी आणि काकडी. तर असा काही आहे आजचा लंच. तुम्ही पण या सगळे जेवण करायला. तर हा व्लॉग मी आज इथेच एंड करतो, कारण आता मी थोडा रेस्ट घेईन आणि त्याच्यानंतर ऑफिस, आणि एकदा ऑफिस चालू झाल्यानंतर मला एवढा वेळ नाही भेटत व्हिडिओ शूट करायला. ठीक आहे, तर हा होता आजचा डेली ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन दिस इज निलेश सायनिंग ऑफ. बाय.